श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी चॅनलवरती. आपले देवादिदेव विश्वपती अधिपती उमापती कैलासपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. पण या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवायचा आहे. ज्या शिवपुराणात कथा आहेत त्या कथा श्रद्धेने ऐकायच्या आहेत, श्रद्धेने उपाय करायचे आहेत, तर तो भोळा भंडारी आपल्या नक्कीच इच्छा पूर्ण करतो. आपल्याला मनोभावे विधी करायचे आहे, उपाय करायचे आहेत, मग आपल्याला तो भोला भंडारी नक्की पावतो, प्रसन्न होतो. तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये विशेष असे शिवपुराणातील गोकर्णीचे फूल आणि त्याचे फायदे उपाय कसे आहेत आणि आपल्या आयुष्यात त्याचा किती फायदा होणार आहे हे पाहणार आहोत. तर घरात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचण असते. हाडांच्या बाबतीत असो तर हाडांचे म्हटलं तर प्रत्येकाला गुडघ्याचा मणक्याचा प्रत्येक ठिकाणी जिथे सांध्या आहेत तिथं त्यांना दुखणं असतंच. तर हा खूप छान असा प्रभावशाली हाडांसाठी आणि नेत्रांसाठी उपाय आहे. तर आपल्याला हा आवर्जून करायचा आहे. पंडित मिश्रांनी स्कंदपुराण शिवपुराण जसं आहे तसंच लिंगपुराणातील विशेष असा गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे. प्रत्येकजण व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहेत. तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. शिवपुराणात पंडित मिश्रांनी खूप छान सांगितलं आहे की गोकर्णीचे वेल हे सुद्धा फार महत्त्वाचं रोप आहे बरं का. खरं तर झाडं ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाहीत, तर त्याचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. तसेच आपल्या घरात परिसरात जेवढे आपण झाडे लावू तेवढेच आपल्याला प्रसन्न आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्यात निर्माण होते, आपल्या घरात प्रसन्नता निर्माण होते. तर तुम्ही हे वेल तर आवर्जून लावावे. आज आपण अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो, तर अर्थातच गोकर्ण याला म्हणतात, अपराजिता याला म्हणतात. याला गोकर्ण का नाव पडले तर या फुलाचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात. तर ही गोकर्णीची फुले पांढरे किंवा निळे फुले असतात. या निळ्या रंगाची फुले भगवान श्रीहरी विष्णूंना अतिप्रिय आहेत असं म्हणतात. गोकर्णीच्या वेलीला घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात राहतो. आज इथे पैशाची आपल्या घरात जी चणचण असते ती या रोपामुळे पूर्ण होते. आपण आज इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड आपल्या घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी आपण जे काही कष्ट करतो, अति कष्ट करतो, तर त्याला आपल्याला सफलता येते. आपल्याला याच्यासाठी गोकर्णीचे वेल आपल्या घरात लावायचा आहे. निळ्या रंगाची गोकर्णीची वेल आपल्या घरामध्ये वाढली तर घरामध्ये समृद्धी येते अशीही मान्यता आहे. पैशासंबंधी समस्या सुद्धा संपुष्टात येऊ शकतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर भरभराटी सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते. आणि शनिदेवाच्या पूजेमध्ये आवर्जून गोकर्णीचे फूल अर्पण केले तर शनिदेव लवकर प्रसन्न होतात. ज्याच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी असे हे 7 शनिवारी गोकर्णीचे निळे फूल अर्पण करावे. त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत आहे त्यात नक्कीच आराम मिळतो, त्यात नक्कीच त्यांना त्रास होतो तो कमी होणार आहे. शिवपुराणात पंडित मिश्रांनी म्हणजेच महाराजांनी गोकर्णीचा खूप छान असा प्रभावशाली उपाय सांगितला आहे. तो म्हणजे ज्यांना डोळ्याचा त्रास आहे, हाडांचा त्रास आहे, मस्तिष्काचा त्रास आहे, अशा व्यक्तीने हा उपाय आवर्जून करावा. तर तो असा आहे की जे गोकर्णीचे फूल असते निळे फूल, हे निळे फूल आपल्याला आपल्या घरीच किंवा महादेवाच्या मंदिरात केलं तरी चालतं. शक्यतो आपल्या घरी नंदी देव नसतात, त्यामुळे आपल्याला हा उपाय महादेवाच्या मंदिरात करायचा आहे. जी आपली घरचीच हळद असते त्या हळदीत बुडवून मिक्स करून हे गोकर्णीचे फूल देवादिदेव महादेवाच्या लिंगावरती नंदीश्वर महादेव या नामाचा जाप करत करत अर्पण करायचे आहे.
आणि नंतर नंदीदेव असतात नंदी महाराज यांच्या पायापाशी म्हणजे चरणापाशी अर्पण करायचे आहे। तर हे जसं की शिवपुराण स्कंदपुराण आहे तसं लिंगपुराण, या लिंगपुराणात हा विशेष असा उपाय सांगितला आहे। हा उपाय पंडित महाराजांनी आवर्जून सांगितलेला आहे। तर नंदेश्वर महादेव यांच्या चरणावरती आपण हे गोकर्णीचे फूल अर्पण केले तर आपल्या प्रत्येक रोगातून आपल्याला मुक्तता मिळते। आपल्याला हा उपाय मनोभावे भक्तिभावाने विधीपूर्वक श्रद्धेने करायचा आहे। तर हे गोकर्णीचे रोप वेल कुठे लावावे तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व दिशा असती याच्यामध्ये ईशान्य दिशा असते, या दिशेला हे निळ्या गोकर्णीचे वेल लावायचे आहे। तर त्याचे शुभ परिणाम मिळतात असे सांगितले आहे की या दिशेला ईश्वराचा वास असतो असेही म्हटलं आहे आणि आपण आपलं देवघरही याच दिशेला ठेवले पाहिजे, याच दिशेला ठेवावं। तर हे रोप आपल्या कोणत्या दिवशी लावायला हवं तर अर्थात याला विष्णुप्रिय फूल असं म्हटलं जातं, त्यामुळे श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस गुरुवार किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हे निळे म्हणजेच अपराजिताचं निळं गोकर्णीचं फूल किंवा वेल आवर्जून लावू शकता असं म्हटलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्रीहरी टाईप करा, श्री लक्ष्मी नमः टाईप करा। धन्यवाद।